उच्च न्यायालयानं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचा जात वैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल देत त्यांना जिल्हा परिषद सदस्यत्व बहाल केलं होतं। दरम्यान रश्मी बर्वे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला। लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात नामांकन दाखल केल्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून अवैध असल्याचं सांगून जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं होतं। तर त्यांचे जिल्हा परिषद सदस्य पदही रद्द करण्यात आलं होतं। तसेच त्यांचे लोकसभेचे नामांकन बाद ठरल्याने काँग्रेस पक्षाने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली। नुकताच उच्च न्यायालयाने रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी संदर्भात ऐतिहासिक निकाल देत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल दिला। तसेच चौकशी समितीवर 1 लाखांचा दंड ठोठावला। निकालानंतर रश्मी बर्वे यांचे जिल्हा परिषद सदस्यपद देखील बहाल करण्यात आले होते। सोमवारी बर्वे या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी सभागृहात पोहोचल्या, जिथे माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्याम बर्वे, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, सभापती महिला बालकल्याण अवंतिका लेखुवाळे, शिक्षण सभापती राजू कुसबे यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या। जिल्हा परिषदेच्या सभागृहाने मला ओळख दिली, सर्वसामान्य माणसांची प्रश्ने सोडवण्याचा मार्ग दिला, या सभागृहाचे आजीवन ऋणी आहे, अशा शब्दात रश्मी बर्वे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। रश्मी बर्वेची सुरुवात ही जिल्हा परिषद पासून झाल्यामुळे जिल्हा परिषदला मी कधीही आताही विसरलेली नव्हती आणि भविष्यात सुद्धा जिल्हा परिषद हा माझा आत्मा